आज आपण तांदळाच्या पिठाची बटर चकली करणार आहोत। त्यासाठी गॅसवर पॅन तापत ठेवला आहे। आपण 2 वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहोत। त्यासाठी 2.5 वाटी पाणी टाकून घेऊया। 1 वाटी, ही दुसरी वाटी, ही अर्धी वाटी। पाण्याला छान उकळी आली आहे। चवीनुसार मीठ घालूया। 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचे जिरं, 2 टीस्पून बटर घालणार आहोत। अमूल बटर घेतलेलं आहे। दुसरा चमचा बटर छान विरघळलं आहे। गॅस कमी केला आहे। 2 वाट्या तांदळाचं पीठ टाकूया। 1 वाटी, ही दुसरी वाटी। याच्यामध्ये 1 चमचा बारीक रवा टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स झालं आहे। याच्यावर झाकण ठेवते। बंद गॅसवर 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। पिठाला छान वाफ आली आहे। गॅस बंद करते। हे मिश्रण 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया। 5 मिनिटं झाली आहे। पीठ ताटात काढून घेऊया। पीठ कोमट झाले, मळून घेऊया। अशा पद्धतीने पिठाच्या गाठी मोडून घ्यायचे आहेत। पीठ हाताला सोसेल असं कोमट झालं की हाताने छान मऊ करून घ्यायचं आहे। पीठ छान मळून घेतलं आहे। बटर चकली करायला घेऊया। पिठाचा गोळा घेतला आहे। थोडंसं मळून घेऊया। चकलीच्या साच्याला चकलीची चकती लावून घेतली आहे। याच्यामध्ये पीठ टाकूया। साच्यामध्ये पीठ छान भरून घेतलं आहे। साचा बंद करूया। लहान मोठी तुम्हाला पाहिजे त्या आकाराची चकली तुम्ही करू शकता। चार चकल्या मी करून घेतल्या आहेत। तेलात तळून घेऊया। गॅसवर कढईमध्ये चकली तळण्यासाठी तेल तापत ठेवलं आहे। याच्यासाठी तेल मध्यम तापून घ्यायचं। तेल गरम झाले, चकली टाकूया। चकल्या मीडियम गॅसवर तळायच्या। तेलाचे बुडबुडे कमी झाले की चकली उलटवून घेऊया। चकली उलटवून घेऊया। अशा प्रकारे दोन्ही बाजूने चकली छान तळून घ्यायची। चकलीचा रंग बदलत चाललाय। चकली गुलाबीसर रंगावर होत चालली आहे। काढून घेऊया। छान झाली आहे चकली। आपली बटर चकली तयार झाली आहे।